बऱ्याचदा घाई गडबडीत ना हातात आपण साडीला लावण्यासाठी पिन घेतलेली असते ती कुठेतरी ठेवतो आणि ती त्यावेळेला सापडत नाही. असं वाटतं अरे बापरे, आता काय करायचं, साडी कशी फिक्स करायची. अजिबात टेन्शन घेऊ नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एकही पिन न वापरता साडीला व्यवस्थित फिक्स कसं करायचं किंवा साडी स्टाईल कशी करायची किंवा साडी ड्रेप करताना विदाऊट पिन साडी परफेक्टली ड्रेप कशी करायची. सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते साडी स्टायलिंग, ब्लाउज मॅचिंग, पर्सनल केअर, DIYs असे भरपूर सारे व्हिडिओज. तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची जी बेल आयकॉन असते ना तिला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेचच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही नवीन व्हिडिओ मिस होणार नाही. बघा ना, बरेचदा काय होतं, गडबडीत वगैरे आपण साडीची पिन घेतो, ती कुठेतरी ठेवतो आणि ती सापडत नाही. अशा वेळी प्रचंड चिडचिड होते, ती पिन सापडत नसते, घाई गडबड असते, ती साडी कशी फिक्स करावी लवकर लक्षात येत नाही किंवा साडी ड्रेप करताना किंवा साडीच्या प्लेट्स ज्या असतात निर्या आपण फिक्स करताना त्याला आपल्याला पिन लावण्याची सवय असते, त्याशिवाय असं वाटतच नाही की त्या व्यवस्थित फिक्स बसल्यात म्हणून. आणि मग पिन सापडेना गेली की आपला प्रचंड असा वैतागल्यासारखा चेहरा होतो. असं झाल्यानंतर काय करायचं, जर पिन न लावताच साडी व्यवस्थित ड्रेप करता आली तर अगदी साध्या सोप्या ट्रिक्स आहेत ह्या वापरून तुम्ही कोणतीही साडी पटकन ड्रेप करू शकता आणि एकही पिनची गरज पडणार नाही. नंबर 1, जर तुमच्याकडे एकही पिन नाहीये पण तरी पण तुम्हाला प्लेट्स जर अगदी व्यवस्थित घ्यायच्या असतील तर अशा वेळी काय करावं. पिन न लावताही आपण निर्या किंवा आपण जे प्लेट्स करतो त्या अगदी व्यवस्थित आणि छान करू शकतो. आपण जनरली काय करतो, सगळ्या निर्या अशा एका जागी घेतो आणि त्याला एखादी साडी पिन लावून टाकतो, ज्याच्यामुळे ते छान सरळ आणि अशा खालून मस्त पसरल्यासारखे दिसाव्या. पण जर पिनच नसेल तर अशा वेळी काय करायचं, अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. एकतर साडी अतिशय पॅक टक इन करायची, चांगला आपण जो पेटीकोट वापरलाय तो चांगला व्यवस्थित पॅक पाहिजे. आणि नंतर काय करायचं, वरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या अगदी थोड्या थोड्या अर्धा सेंटीमीटरनी थोड्याशा साईडनी सरकवायला चालू करायचं, ज्याच्यामुळे काय होतं, प्लेट्स वरून तर छान अशा सरळ दिसतात पण खाली ते छान अशा पसरल्यासारख्या फुगल्यासारख्या दिसतात आणि त्याच्यामुळे साडी अर्थातच सुंदर दिसते. पिन लावायची गरज पडत नाही. टिप नंबर 2, जेव्हा आपल्याला पदर फिक्स करायचा असतो आणि जर पिन नसेल, पिन नसतानाही पदर फिक्स कसा करायचा, अगदी साधी सिंपल ट्रिक आहे ही. वापरून तुम्ही कोणत्याही साडीचा अगदी पिन न लावताही पदर किती वेळासाठी एका जागी व्यवस्थित फिक्स करू शकता. पिन न लावताही जर आपल्याला पदर फिक्स करायचा असेल तर अशा वेळी काय करायचं, आपला जो वरचा पदर आहे, तुम्हाला जर सपोज पदर एक साईडनी हातावर सोडायचा आहे, अशा वेळी काय करायचं, आपण जो ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणारा, चांगला पॅक बसणारा ब्लाऊज हवा त्याच्यासाठी. ब्लाऊज जर लूज असेल तर पदर व्यवस्थित बसत नाही. जो पदर आहे त्याचा जो वरचा काठ आहे ना, तो काठाचा थोडासा आतली बाजू घ्यायची आणि ती आपल्या ब्लाऊज मध्ये खोचून टाकायची. काठ खोचायचा नाही कारण तो पटकन निघू शकतो. काठाचा जो आतला भाग आहे तो थोडासा खोचायचा, पदर अगदी व्यवस्थित एका जागी बसतो. कितीही मुवमेंट केली तरी पदर निघत नाही. या प्रकारे मी दाखवलं, या प्रकारे खोचून घ्यायचा, अजिबात निघत नाही, साडी छान बसते. ट्रिक नंबर 3, जर तुम्हाला एखाद दिवशी लेझी पल्लू वगैरे करायचा, म्हणजे असतो ना थोडासा बाहेर आल्यासारखा पदर असतो, त्या टाईपचा करायचा आहे, पिन न लावताही या प्रकारचा ड्रेप करायचा असेल तर त्यासाठी ही ट्रिक अगदी युजफुल आहे. कसा करायचा हा ड्रेप, लेझी पल्लू ड्रेप करण्यासाठी अगदी साधी सोपी ट्रिक आहे. पहिल्यांदा जो आपण वरती आधी काठाचा जो पदर आतमध्ये खोचून घेतला होता तो तसाच सेम खोचून घ्यायचा आधीच्या ट्रिक मध्ये दाखवल्यासारखा. त्यानंतर काय करायचं, आपल्याला जो लेझी पल्लू जितक्या लेंथचा हवाय तितकी लेंथ घ्यायची आणि त्याचा जो मधला पदर आहे तो परत एकदा आपल्या ब्लाऊजच्या पट्टीमध्ये खोचून टाकायचा. अगदी साधी सिंपल ट्रिक आहे, खूप व्यवस्थित बसतो. फक्त खोचताना दोन्ही साईडची काठ खोचायची नाहीत कारण ते खूप पटकन निघतात. टिप नंबर 4, कोणतीही साडी फिक्स करताना ना जर तुम्हाला ती पिन न लावताही अगदी व्यवस्थित चापून चोपून नेसायची आहे, अगदी पदर नाही निघाला पाहिजे किंवा प्लेट्स छान एकसारख्या दिसल्या पाहिजेत, एकसारख्या बसाव्यात असं वाटतंय, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुमच्याकडे त्या साडीवरचा अतिशय परफेक्टली बसणारा ब्लाऊज हवा. ब्लाऊज जर थोडासा जरी लूज होत असेल तर यातली कोणतीही ट्रिक तुम्हाला यूज करता येणार नाही, कारण आपण जे पल्लू वगैरे फिक्स करतो ब्लाऊजमध्ये, ब्लाऊज जर लूज असेल तर पटकन तो पल्लू बाहेर निघणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे छान असा व्यवस्थित सुंदर दिसणारा थोडासा स्टायलिश जरी असेल पण तो तुमच्या अंगावरती तुमच्या मापाला अगदी फिक्स बसला पाहिजे, म्हणजे त्या ब्लाऊज मध्ये आपण थोडीशी साडी टक इन करू शकतो आणि त्याच्यामुळे पिन न लावताही साडीचा पल्लू अगदी कितीही वेळ एक जागी राहू शकतो. त्यासोबतच तुम्ही जो पेटीकोट वापरलाय तो पेटीकोट पण छान परफेक्ट बसणारा, तुमच्या बॉडी साईजला परफेक्टली मॅच होणारा,
म्हणजे बऱ्याच जणी घालतात प्रकार, अगदी काहीतरी आणतात, दुकानदाराला सांगायचं माझ्या साईजचा द्या, तो एक ठराविक साईज देतो. कधी तो आखूड होतो, कधी तो लांब होतो, कधी तो पोटामध्ये खूप मोठा असतो, त्याच्यामुळे पण बऱ्याच त्याच्या प्लीट्स आल्यामुळे आणखीन आपण जाड दिसायला लागतो. पेटीकोट कसा मॅच करायचा, कसा चॉईस करायचा याचा सेपरेट आपला व्हिडिओ आहे. तो जर तुम्हाला युजफुल वाटत असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो तुम्ही नक्कीच चेक करू शकता. तुम्हाला विदाऊट पिन छान ड्रेप करायची असेल ना, तर तुम्ही पेटीकोट अतिशय छान पॅक बांधणं, अगदी व्यवस्थित तो फिट बसला पाहिजे. इतकाही नाही की आता पोट दुखतं, श्वास घ्यायला त्रास होतोय, इतका फिट नाही. पण जनरली बऱ्याच बायकांना ना सवय असते, इव्हन मला पण बरेच दिवस होती, असं खूप जास्त पोटावरती फिट पेटीकोट घातला ना की असं नको वाटायचं किंवा साडी अवघडल्यासारखं होतं असं वाटायचं. पण जर तुम्हाला व्यवस्थित ड्रेप करायची असेल ना आणि साडी छान बसावी असं वाटत असेल, तर तुम्ही जो पेटीकोट किंवा जो परकर तुम्ही वापरताय तो छान पॅक बांधणं अतिशय गरजेचं आहे. त्रास होईल इतका नाही, पण अगदी साडी पटकन सुटेल, पटकन लूज होईल असंही नाही. सो मध्यम आणि तुम्हाला सोसेल असा छान पेटीकोट पॅक बांधा, म्हणजे तुम्ही जी पिन न लावताही साडी ड्रेप करणार आहे ती अगदी व्यवस्थित बसेल. या टिप्स किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. सोबतच चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा. म्हणजे असे छान छान साडी स्टायलिंगचे, ब्लाऊज मॅचिंगचे, ज्वेलरीचे, पर्सनल केअर, स्किन केअर, DIYs या प्रत्येक प्रकारातले व्हिडिओ पटकन तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक्यू.